रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसणार आहे। माजी आमदार सुभाष बने शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी हा पक्षप्रवेश पार पडेल। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बनेही मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेणार आहेत। सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागामध्ये ताकद आहे। माजी आमदार गणपत कदम यांचाही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश निश्चित झालेला आहे। कदम हे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत। त्यामुळे रत्नागिरीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय। रोहन बने, गणपत कदम हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झालाय। त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय। 15 फेब्रुवारीला शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। रत्नागिरीमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का दिलेला आहे। माजी आमदार सुभाष बने हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने हे देखील मशाल सोडून आपल्या हाती धनुष्यबाण घेणार आहेत। सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यात काही भागांमध्ये ताकद आहे। त्यामुळे ताकदीचा आता एकनाथ शिंदे यांना फायदा होणार असल्याचे दिसतंय। तसंच माजी आमदार गणपत कदम यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यांचा पक्षप्रवेशही निश्चित झालेला आहे। कदम हे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत। त्यामुळे रत्नागिरीमध्ये आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून केले जात आहेत। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या तीनही दिग्गजांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे। रत्नागिरीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय। माजी आमदार सुभाष बने हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। 15 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरी दौऱ्यावर असणार आहेत आणि त्यांच्या दौऱ्यावेळीच सुभाष बने यांचा पक्षप्रवेश पार पडेल।